अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत। राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता राज्य सरकारने या ठिकाणी एक निधी वितरित करायचं या ठिकाणी ठरवलं आहे। आता लाडक्या बहिणींना हप्ता लवकरच मिळणार आहे। आता जो तुमचा हप्ता आहे तो तुमचा हप्ता तुम्हाला या महिन्यातला लवकरच मिळणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट बघू। GR काय आलेला होता संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया GR मध्ये काय काय सांगण्यात आलेलं होतं। आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय झाला असून जसा शेतकऱ्यांना पैसा दिला गेला तसाच लाडक्या बहिणींच्या पण बँक खात्यामध्ये थेट आता डीबीटीचं बटन दाबून आता लाडक्या बहिणींना पण मोठा दिलासा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणता आहे तो निर्णय। पण तो निर्णय बघण्यापूर्वी जर तुमचं हे काम कंप्लीट नसेल, हे काम जर तुम्ही अधुरं ठेवलं तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा आता उद्यापासून एकही रुपया या ठिकाणी येणार नाही। त्यामुळे हे काम अर्जंट बघून घ्या आणि ते काम बघूच नका, तर ते काम कंप्लीट पण करा। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। आता आपण बघणार आहोत की आता लाडक्या बहिणींसाठी जो टप्पा आहे तो टप्पा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज हस्तांतरित केला जाणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। यामध्ये सविस्तर पहिले 16 जिल्हे असणार आहे। या 16 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा होणार आहे। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या 16 जिल्ह्यामधील कोणता पण तुमचा एकही जिल्हा असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, कारण की तुम्हाला पण आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार। तर चला सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर यादी बघूया कोणती आहे ती यादी। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी लक्ष द्या। जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, कारण की तुम्हाला पण या ठिकाणी या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे। तुम्हाला पण या ठिकाणी 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल। त्यामुळे चिंता काय करू नका लाडक्या बहिणींनो। जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील असाल आणि या 16 जिल्ह्यातील जर का तुम्ही असाल, या 16 जिल्ह्यापैकी एकही जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये ठरवलेलं आहे। आता तुम्हाला 3 दिवसामध्ये आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित केलेला दिसणार आहे। कारण की आता राज्य सरकारने एक GR काढला आहे। त्या GR मध्ये असं दाखवलेलं आहे की आता या 16 जिल्ह्यातील बहिणींना पहिलं 3 दिवसामध्ये पैसा वाटप करायचा आणि उर्वरित लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 8 दिवसाची या ठिकाणी वाट बघावी लागू शकते। त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्या बहिणींनो। जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील महिला असेल आणि तुमच्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरलेला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, तुम्हाला या 16 जिल्ह्यामध्ये या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा दिसणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका लाडक्या बहिणींनो। पण जर तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी, तुम्हाला 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा पूर्णपणे या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे आणि 3 दिवसामध्ये म्हणजे आज किंवा उद्या किंवा परवा या 3 दिवसामध्ये पूर्णपणे या 16 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते 16 जिल्हे जाणून घेऊ। त्या 16 जिल्ह्यामधील महिलांसाठी अत्यंत मोठी गुड न्यूज आलेली आहे। पण जर या 16 जिल्ह्यातील महिलांनी हे काम केलं नाही, हे काम जर त्यांनी अधुरं ठेवलं तर त्यांना एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही असा GR या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे हे काम कंप्लीट केल्याशिवाय तुम्ही एकही रुपया घेऊ शकत नाही। त्यामुळे जर तुम्ही हे काम केलं नसेल, हे काम जर तुमचं अधुरं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे, तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। त्यामुळे हे काम कंप्लीट करा। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती जिल्ह्याची यादी या ठिकाणी बघून घ्या। त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा सांगली जिल्हा। जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील महिला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज, कारण की तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार, तुमचं बँक अकाउंट आता भरणार। तर चला समोरचा दुसरा जिल्हा असणार आहे तुमच्यासाठी, दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की आता जालना जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळून त्यांच्या बँक खात्यामध्ये 3 दिवसामध्ये पैसा जमा होणार। त्यामुळे त्यांना मोठा आनंद होणार। तर चला या
ठिकाणी तिसरा बघू संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहे। या 16 जिल्ह्याच्या नावामध्ये लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघणार आहोत आपण। समोरचा जिल्हा असणार आहे बीड जिल्ह्यातील महिलांसाठी पण अत्यंत अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बीड जिल्ह्यातील महिलांसाठी पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। बीड जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी गुड न्यूज आहे। तर धाराशिव, जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल महिलांना तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी। धाराशिव जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी पैसा मिळणार, पण जर हे काम केलं नाही तर कोणालाही एकही रुपया मिळणार नाही। त्यामुळे हे काम पाहून जा आणि ते पाहूच नका। जर तुम्ही ते केलेले नसेल, तुमचं ते अधुरं असेल तर ते पूर्णपणे या ठिकाणी कंप्लीट करा। तर चला सविस्तर समोरचा जिल्हा या ठिकाणी बघू। समोरचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी पण या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी गुड न्यूज या ठिकाणी समोर आली असून आता या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी हप्ता वितरित केला जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक लक्ष द्या। समोरचा जिल्हा असणार आहे तुमच्यासाठी वर्धा जिल्ह्यातील महिलांसाठी पण अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता वर्धा जिल्ह्यातील महिलांना पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार। वर्धा जिल्ह्यातील महिलांना पण आता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता येणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघणार आहोत आपण। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव जिल्ह्यातील महिलांना पण आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील महिलांना पण थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करून घेता येणार आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी गुड न्यूज। तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांसाठी पण या ठिकाणी गुड न्यूज आली असून आता त्या ठिकाणी पण या ठिकाणी पैसा जमा होणार, ते पण थेट 3 दिवसामध्ये। तर चला आता सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आपण ते एक काम कोणतं आहे। जे काम जर तुम्ही अधुरं ठेवलं, हे काम तुम्ही जर केलं नाही, यामध्ये जर तुम्ही हे काम अधुरं ठेवलं तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी या ठिकाणी समोरचा GR मध्ये या ठिकाणी आलेली होती। जो केंद्र सरकारने जो GR टाकला होता त्या GR मध्ये ही एक गोष्ट आलेली होती। जर हे काम तुम्ही केलं नाही, हे काम जर तुम्ही अधुरं ठेवलं आणि ते तसंच अधुरं ठेवलं तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी या ठिकाणी समोर आली असून तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही महिलांनो। त्यामुळे हे काम काळजीपूर्वक लक्ष द्या आणि यावर लक्षच नका देऊ, तर हे लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसा लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी केंद्र सरकारला व राज्य सरकारला टाकता येईल। थेट तुमच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होईल। आता ही रक्कम तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये, काही महिलांना आज मिळणार या 16 जिल्ह्यातील महिलांना, काही महिलांना 17, काही महिलांना उद्या मिळणार, काही महिलांना परवा मिळणार। जर आता बहिणींच्या तुमच्या जर का डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं आणि तुमच्या जिल्ह्याला पैसा आज किंवा ह्या 2 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल तर बहिणींनो नक्की कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मी कळवेल की तुम्हाला या ठिकाणी पैसा आज प्राप्त होणार, या 2 दिवसामध्ये प्राप्त होणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। त्या कमेंटमध्ये कमेंट टाका, कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे माहिती कळवल्या जाईल। जर तुमच्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट नक्की करा, तुम्हाला त्या कमेंटमध्ये उत्तर नक्की मिळेल। तर चला ते एक काम बघूया कोणतं आहे ते काम। जर ते काम तुम्ही केलं नाही, अधुरं जर तुम्ही हे काम ठेवलं तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी असूनच, कारण की यामध्ये GR मध्ये या ठिकाणी आलेलं आहे। GR म्हणजे गव्हर्नमेंट रूल असा काढण्यात आलेला आहे। ज्या महिलांचं हे काम कंप्लीट नसेल त्या महिलांना एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पूर्णपणे हे काम बघून घ्या। हे काम जर तुमचं अधुरं तुम्ही ठेवलं तर याला जिम्मेदार तुम्ही असाल आणि तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे काम बघून जा। तर ते काम असणार आहे तुमचं KYC। जर तुम्ही KYC केली नाही लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे, तुम्हाला एकही रुपया महिन्यामध्ये पडणार
मिळणार नाही. जर तुम्ही ई-KYC केली ना, ई-KYC जर तुमची राहिली असेल, जर तुम्ही ती अधुरी सोडली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकही रुपया दिला जाणार नाही. त्यामुळे ही काळजीपूर्वक लक्ष द्या, ई-KYC करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर प्रश्न असेल की तो प्रश्न की तुमचं नाव या 16 जिल्ह्यामध्ये येतं का नाही येतं, नक्की कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.